हे दृश्य आपण पाहतोय बारामतीमधून उद्योगपती गौतम अदानी हे बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। AI सेंटरचं उद्घाटन हे गौतम अदानींच्या हस्ते केलं जाणार आहे आणि त्यासाठी म्हणून गौतम अदानी हे बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। दृश्यांमध्ये पाठीमागे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दिसतायत, आमदार रोहित पवार दिसतायत, खासदार सुनेत्रा पवार सुद्धा या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतायत। पवार काका पुतणे अर्थात रोहित पवार आणि अजित पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास सुद्धा केलेला आहे आणि आता थोड्याच वेळात शरद पवार आणि अजित पवार सुद्धा एकाच मंचावर येणार आहेत। एकीकडे पुण्यामध्ये महापालिका निवडणुकांसाठीची दोन्ही राष्ट्रवादींची युती संदर्भातली चर्चा फिसकटलेली असताना आता पवार काका पुतणे हे एकत्र येत आहेत आणि त्यामुळे या भेटीला अधिकचं महत्त्व आहे। लाईव्ह दृश्य आपण पाहतोय बारामतीमधून थेट प्रक्षेपण आहे बारामतीतलं। योगेंद्र पवार सुद्धा या दृश्यांमध्ये आता आपल्याला पाहायला मिळाले। पवार कुटुंबातले जवळपास सर्व सदस्य हे या ठिकाणी उपस्थित असल्याचे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। उद्योगपती गौतम अदानी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, आमदार रोहित पवार सुद्धा उपस्थित आहेत। तर रोहित पवार आणि अजित पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास सुद्धा केलेला आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी गौतम अदानींचं स्वागत केलेलं आहे। दरम्यान कार्यक्रम स्थळापर्यंत पोहोचण्याआधी अजित पवार आणि रोहित पवार यांनी एकत्रितपणे स्वागत केलेलं होतं। आता ही दृश्य आपण पाहतोय। गौतम अदानी बारामतीमध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। AI सेंटरचं उद्घाटन गौतम अदानी यांच्या हस्ते केलं जाणार आहे आणि अजित पवार सुद्धा गौतम अदानी यांच्यासोबत या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आमदार रोहित पवार आहेत, योगेंद्र पवार सुद्धा काही वेळापूर्वी होते, खासदार सुनेत्रा पवार आहेत, खासदार सुप्रिया सुळे या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि शरद पवार हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आता गौतम अदानी हे शरद पवारांची भेट घेतील, दोघांची भेट होईल आणि त्यानंतर मग या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणं अपेक्षित आहे। आपले प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, ते या संदर्भातले तपशील देतील। जयकुमार, मित्रांनो आपण बघू शकतो की आज हॅलो आपण बघू शकतो की गौतम अदानी हे बारामतीतील विद्यापरिष्ठ नेते पोहोचलेले आहेत आणि मान्यवरांच्या ते गाठीभेटी घेत आहेत। माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे। आता थोड्याच वेळात या नवीन नूतन इमारतीचे उद्घाटन गौतम अदानी यांच्या हस्ते पार पडताना दिसत आहे। आपण बघू शकताय की व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण पवार कुटुंब या ठिकाणी पोहोचलेलं आहे, तसेच अदानी कुटुंब देखील या ठिकाणी पोहोचलेलं आहे। आपण बघू शकतात की काही वेळात या ठिकाणी उद्घाटन पार पडेल। काही तांत्रिक बाबी आहेत, जयकुमार यांचा आवाज आपल्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचत नाहीये, मात्र हे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। लाईव्ह दृश्य आहेत। उद्योगपती गौतम अदानी हे बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत। AI सेंटरचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे। तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार यांनी त्यांचं सुरुवातीला स्वागत केलं, मग त्यांचं स्वागत केलं ते खासदार सुप्रिया सुळेंनी आणि या कार्यक्रमासाठी जवळपास संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित आहे। हे दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत। ज्येष्ठ नेते देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सध्याचे खासदार आहेत शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी उपस्थित आहेत, आमदार रोहित पवार आहेत, योगेंद्र पवार अगदी काही वेळापूर्वीच आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळाले होते। त्यामुळे जवळपास संपूर्ण पवार कुटुंब हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आणि दुसरीकडे पुण्यामध्ये राजकीय युती दोन्ही राष्ट्रवादींची फिसकटलेली असताना या कार्यक्रमासाठी सर्व पवार कुटुंब एकत्रितपणे उपस्थित असणार, त्यामुळे या कार्यक्रमाकडे विशेष लक्ष संपूर्ण राज्यभराचं लागलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय। उद्घाटन उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। बारामतीमध्ये AI सेंटरचं उद्घाटन उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते पार पडलेलं आहे। आपण ही लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित आहेत, ज्येष्ठ नेते शरद पवार, देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार या ठिकाणी उपस्थित आहेत, खासदार सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार ही सारी मंडळी यावेळी उपस्थित आहेत आणि त्याची ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पुण्याच्या बारामतीमधून पाहतोय। या कार्यक्रमाचं राजकीय महत्त्व वाढतंय, ते म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वीपासून सुरू झालेल्या पुण्यातील महापालिकेच्या निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीच्या चर्चा एकीकडे फिसकटलेल्या आहेत। काल परवामध्ये या चर्चा फिसकटलेल्या आहेत आणि त्यानंतर अगदी 1 ते 2 दिवसात संपूर्ण पवार कुटुंब शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे हे एकाच मंचावर येत आहेत, एकत्र एका कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्यामुळे या कार्यक्रमाला आणि या पवार कुटुंबियांच्या उपस्थितीला अधिकचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर या क्षणाला पाहतोय। दरम्यान ज्यावेळी गौतम अदानी बारामतीमध्ये दाखल झाले त्यावेळी सुरुवातीला त्यांचं स्वागत अजित पवार आणि रोहित पवार या काका पुतण्यांनी एकत्र केलं। त्यानंतर या काका पुतण्यांनी एकत्र एकाच गाडीतून प्रवास सुद्धा केला। गाडीचं स्टेअरिंग रोहित पवारांच्या हाती होतं आणि त्यानंतर गौतम अदानी यांनी बारामतीमध्ये शरद पवारांची सुद्धा भेट घेतली, खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली,
खासदार सुनेत्रा पवार यांचीही भेट झाली आणि त्यानंतर आता AI सेंटरच्या उद्घाटनाचा कार्यक्रम हा पार पडलेला आहे. गौतम अदानी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण पुण्याच्या बारामतीमधून, जिथं संपूर्ण पवार कुटुंब हे एकत्रित उपस्थित आहे आणि गौतम अदानींच्या हस्ते AI सेंटरचं उद्घाटन सुद्धा पार पडलेलं आहे. पुण्यामधल्या दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीच्या चर्चा एकीकडे फिसकटलेल्या असताना अवघ्या 1 ते 2 दिवसात पवार कुटुंबीय हे एकत्रित एका कार्यक्रमाला उपस्थित आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, रोहित पवार ही सारी मंडळी उपस्थित असल्यामुळं युगेंद्र पवार सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यामुळं या कार्यक्रमाची विशेष चर्चा महाराष्ट्रभरामध्ये रंगते आहे. लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. गौतम अदानी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. थेट प्रक्षेपण आहे, लाईव्ह दृश्य आहेत पुण्याच्या बारामतीमध्ये. Thank you.